नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। दरडगाव येथे 40 वर्ष महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ। सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। राहुरी तालुक्यातील दरडगाव येथे 40 वर्ष महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी सासरच्या 4 जणांवर संशय व्यक्त करत घातपाताची शक्यता वर्तवली आहे। मयत महिलेचं नाव जया नामदेव हार्दे, वय वर्ष 40, राहणार दरडगाव, तालुका राहुरी असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 15 दिवसांपूर्वी जया हार्दे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्यानं त्यांचा जीव वाचला होता। दरम्यान शुक्रवारी 13 मार्च दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या। ही बाब लक्षात घेताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केला। यावेळी मयत जया हार्दे यांचा मुलगा आणि मुलीने सांगितले की शेतीच्या कारणावरून सासरच्या मंडळीकडून जया हार्दे यांचा वारंवार छळ केला जात होता। रावसाहेब रभाजी हार्दे, मच्छिंद्र रावसाहेब हार्दे, कल्पना मच्छिंद्र हार्दे व लक्ष्मी रावसाहेब हार्दे सर्व राहणार दरडगाव, तालुका राहुरी यांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या छळाला कंटाळून जया हार्दे यांनी आत्महत्या केली असावी किंवा सासरच्या लोकांनी त्यांचा घातपात केला असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे। या घटनेमुळे दरडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून राहुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। माझे नाव शुभम नामदेव हार्दे। माझ्या आईचा आज मृतदेह आढळून आलाय। मी सकाळी कॉलेजला गेलतो। मी तिथे कॉलेजवरून आल्यावर मला माझ्या आईनं घरामध्ये फाशी घातलेली आढळली। त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा बहुतेक हात असेल। मी समजा कॉलेजला गेलो असताना किंवा मी घरी नसताना माझ्या आईला मेंटली टॉर्चर केल्याचा प्रयत्न केला जातो। माझं नाव शुभांगी शशांक वाळके आहे। मी जखणगावमध्ये राहते। माझी आई आज मृत अवस्थेत सापडली आहे। 15 दिवसापूर्वी तिला औषध घेण्यासाठी मजबूर केले होते, म्हणून पण ती वाचली। आज तिनं फाशी घेऊन आत्महत्या केलेली आहे। आज मी त्या लोकांची नाव घेत आहे ज्यांनी माझ्या आईसोबत छळ केला आणि फाशी घेण्यासाठी मजबूर केलं। रावसाहेब रभाजी हार्दे, मच्छिंद्र रावसाहेब हार्दे, कल्पना मच्छिंद्र हार्दे, लक्ष्मी रावसाहेब हार्दे, ह्या त्या लोकांची नावे आहेत। माझी मागणी ही आहे की त्याला तातडीने आत टाकावे। तोपर्यंत आम्ही विधी करणार नाही। तोपर्यंत आम्ही अंतविधी करणार नाही। आणि माझ्या भावाला आमच्या जीवाला पण पुढे धोका आहे। माझ्या भावाला जीवाचा मारण्याचा प्रयत्न करण्यात येईल। कुणी नाही राहिलेला आता आम्हाला।